पर्यटनासाठी जात असताना ताम्हिणी घाटात झालेल्या बस अपघातात शहादा तालुक्यातील मंदाणे येथील सुरभी रवींद्र मोरे व कांचन मारुती पाटील या दोघींचा मृत्यू झालाय। संपूर्ण प्रकार काय आहे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। पुण्यातील एका कंपनीत कर्मचाऱ्यांना रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर इथं पर्यटनासाठी घेऊन चाललेल्या खासगी बसचा शनिवारी भीषण अपघात होऊन 2 तरुणी ठार झाल्या तर 57 जण जखमी झालेत। जखमींमध्ये मंदाणे येथील अन्य दोघांचा समावेश आहे। मंदाणे येथील सुरभी मोरे, लक्ष्मी मोरे यांनी या 20 डिसेंबरला पुणे येथील सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर येथील SCH प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मुलाखत दिली होती। त्यात त्यांची निवड होऊन ते 24 डिसेंबरला त्या कंपनीत रुजू झाले होते। त्यानंतर 5 दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण केलं। सुरभी व लक्ष्मी या दोघींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे कंपनीची सहल निघाली होती। सहलीच्या स्थळापर्यंत पोहोचण्याआधीच अवघ्या 3 तासांच्या प्रवासानंतर ताम्हिणी घाटात बसचा अपघात झाला। यात सुरभीचा मृत्यू झाला। मृत सुरभी मोरे हिच्यासाठी चांगलं स्थळ मिळालं होतं। सहलीहून परतल्यावर मंदाणे गावी ती आल्यावर विवाह निश्चित करण्यात येणार होता। त्या अगोदरच क्रूर काळानं झडप घालून सुरभीला हिरावून घेतल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते।